आज देवाबचन नावाला मी धन्यवाद देतो की त्याने आम्हाला या ठिकाणी उपस्थित केले. मला तर वाटत नव्हतं की आज त्या ठिकाणी प्रभू बोलण्याकरता कृपा देईल, कारण की काल परवा मला इतकं डेंजर त्या ठिकाणी डोकं दुखलं, इतकं त्या ठिकाणी त्रास. रेल्वे स्टेशनवर त्या ठिकाणी 5 तास आम्ही बसलेलो होतो. रात्री 3:30 पावणे 4 वाजता गाडी आली आणि 4 वाजता गाडी आल्यानंतर त्याच्यामध्ये बसल्यानंतर झोप त्या ठिकाणी नाही. पुष्कळ सारे त्या ठिकाणी बॅरियर्स आले, पुष्कळ सारे अडखळणं आले, परंतु मी देवबापाच्या नावाला धन्यवाद देतो की त्याने पुन्हा एक वर सर्व त्रासामध्ये सुद्धा त्याच्या नावाचा गौरव केला. प्रेज द लॉर्ड. मी जेव्हाही देवबापाच्या उपस्थितीमध्ये मी शारीरिक अवस्थेकडे लक्ष देत नाही. पुष्कळ लोक म्हणतात शरीराची काळजी घ्यायची, परंतु जेव्हाही रविवार येतो, ऍडमिट जरी असलो, अपघात जरी आलेला असला, तरी मी माझ्या देवासोबत त्या ठिकाणी माझ्या मनाशी एक करार केलेला आहे. प्रभू, जोपर्यंत मृत्यू या जगातून मला घेऊन जात नाही, तोपर्यंत माझ्या प्रत्येक स्थितीमध्ये माझा रविवारचा दिवस तुझ्या उपस्थितीमध्ये असला पाहिजे. भले मी अंथरुणावर जरी असलो, एवढी तरी ताकद दे का मी तुझ्या मंदिरामध्ये येऊन बसेल. प्रेज द लॉर्ड. आणि ही कमजोरी, हे प्रेम जे आहे, येणाऱ्या दिवसांमध्ये किंवा गेल्या जीवनामध्ये काही दिवसांमध्ये मी अनुभवलं का परमेश्वर प्रत्येक गोष्टीचा उपाय करतो. आमेन. बायबल सांगतं का आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे का परमेश्वर आम्हा प्रत्येकावर किती प्रेम करतो. याची जर प्रचिती पाहिजे असेल तर आपल्या जीवनामध्ये त्याचा अनुभव प्रतिदिवशी आपल्या जीवनामध्ये मागायला सुरुवात करा. ही गोष्ट आहे 1995 सालातली. 1995 मध्ये अमेरिकेसारख्या देशामध्ये सेंट पीटर्सबर्ग या शहरामध्ये फार मोठा दरोडा पडला. दरोडा माहिती आहे ना, बँकेवर दरोडा पडला. आणि या बँकांमध्ये 2 बँकांवर दरोडा पडला आणि या बँकांमध्ये जी लुटमार झाली ती फक्त आणि फक्त बंदुकीच्या जोरावर. त्यांनी फक्त अशी बंदूक त्या ठिकाणी धरली आणि त्यांनी त्या बँका लुटल्या. कोणत्याही प्रकारचे चेहऱ्यावर मास्क नाही, कोणत्याही प्रकारचे चेहऱ्यावर मास्क नाही. आणि त्या ठिकाणी जे कॅमेरे होते, त्या कॅमेऱ्यांसमोर त्या ठिकाणी हे त्या ठिकाणी गेले, त्या बँकांमध्ये गेले, काही नाही, ना चेहऱ्यावर मास्क. दरोडेखोर तुम्ही पाहिले आहेत का कधी? चोर पाहिलेत का कधी? चोर पाहिले असेल ना, अरे पाहिलं असेल का? चोर चोरी करतो, तो कसा करतो माहितीये का? त्याची इच्छा असते, त्याला कोणी पाहू नये. दरोडेखोर येतं मस्त पैकी त्या माकड टोप्या नाही का आम्ही पहिले घालायचो ते, है ना, थंडीच्या दिवसांमध्ये त्या टोप्या घालून येतात, तोंड वगैरे मास्क वगैरे सगळं बांधून येतात. का बरं? कोणाला दिसू नये म्हणून की आम्ही ते आहोत. परंतु या ठिकाणी जो दरोडा पडला, त्या दरोड्याची खासियतच अशी होती की साऱ्या जगभरातल्या वृत्तपत्रांना त्या ठिकाणी त्यांनी हैराण केलं का बाबा हे काय नवीन आहे. एक व्यक्ती, 2 जण त्या ठिकाणी बँकेमध्ये दरोडा टाकायला येतात आणि दरोडा टाकायला आल्यानंतर त्या ठिकाणी ते पाहतात, सगळ्यांकडे पाहत राहिले, चेहऱ्यावर कोणताही मास्क नाही आणि बँका लुटल्या दिवसा ढवळ्या बंदुकीच्या जोरावर फक्त. आणि त्या लोकांना लवकर धरण्यात आलं. या चेहरे सगळ्यांसमोर आले ना, कॅमेरे डिटेक्ट करत होते, फोटो काढत होते. त्या कॅमेऱ्यांनी त्यांचे चेहरे डिटेक्ट केले आणि धरण्यासाठी काय अवघड केलं नाही. आणि अवघड केलं नाही त्याच्यामुळे त्या लोकांना धरलं आणि तुरुंगामध्ये जेव्हा नेलं आणि जेव्हा त्यांचं स्टेटमेंट, त्यांचा जबाब त्या ठिकाणी घेतला, तेव्हा सर्व लोक जे आहेत ते आश्चर्यकारक झाले. त्यांना विचारलं का तुम्हाला कसली भीती वाटली नाही का? तुम्ही त्या ठिकाणी चेहऱ्याला काही न बांधता सरळ बँकेमध्ये गेले आणि तुम्ही बँका लुटल्या, असं कसं? असं का केलं? त्यांनी उत्तर दिलं का जेव्हा आम्ही शाळेत होतो तर शाळेमध्ये आम्हाला असं शिकवलं गेलं की जर त्या ठिकाणी तुम्ही जर कागदावर काही लिहिलं आणि लिंबाचा रस जर त्याच्यावर पिळला तर ते अक्षर जे आहे ते त्या ठिकाणी काय होतात? ते गायब होतात. आणि ते गायब झाल्यानंतर जर तुम्ही त्याच्यावर एखादं गरम जर काही त्या ठिकाणी जर इस्त्री वगैरे जे आहे
जर तुम्ही गरम करून इस्त्री जर त्याच्यावर फिरवली त्या ठिकाणी, तर ते तुम्हाला पूर्णपणे अक्षर ठळक दिसायला लागतात. सायन्सचा एक्सपेरिमेंट आहे बरं का, करून पाहायचं असेल तर करू शकता तुम्ही घरी. आणि त्यांनी सांगितलं की त्याच्यावर इस्त्री जर गरम त्या ठिकाणी आयरन वगैरे जर काही त्याला उष्णता वगैरे दिली तर ते अक्षर जे आहे ते विजिबल व्हायला लागतात. आणि त्यांना वाटलं की जर त्या ठिकाणी ती शाई जे लिहिलेले शब्द जर त्या ठिकाणी जर पुसून जाऊ शकतात, तर आमच्या चेहऱ्यावर जर आम्ही त्या ठिकाणी लिंबाचा तो रस जो आहे त्याचा जर लेप लावला तर आमचे चेहरे कोणाला दिसणार नाही. म्हणून ते दोघं जण जे आहे आपल्या चेहऱ्याला लिंबाचं त्या ठिकाणी सारं त्यांनी पिळलं ते आणि तो रस त्या ठिकाणी लावून गेले. आणि जेव्हा ते कॅमेऱ्याकडे पाहिजे, कॅमेऱ्याकडे पण हसायचे, असं करायचे. त्यांना असं वाटत होतं का त्यांना कोणीच पाहत नाहीये आणि त्यांचे चेहरे जे आहे ते अदृश्य झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु त्यांना पकडलं गेलं. सारे वृत्त प्रसारांवर तुम्ही जर पाहिलं ना, त्याची ती न्यूज आहे. 1995 अमेरिका त्या ठिकाणी रॉबरी टाका, बँक रॉबरी, जगातल्या सगळ्यात त्या ठिकाणी फेमस रॉबरी पैकी, चोरींपैकी एक घटना ती आहे. हसू येणार अशी घटना ती आहे. हे मी तुम्हाला का सांगितलं? आजचं टॉपिक आहे आमच्या जीवनामध्ये आम्हाला अभिषेक कसा मिळेल. प्रेज द लॉर्ड. मी मागेही सांगितलं, अभिषेक मिळवणं काय अवघड नाहीये. अभिषेक मिळवणं फार सोपं आहे. सांगा आपल्या शेजाऱ्याला, देवाचा अभिषेक मिळवणं, पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळवणं फार सोपं आहे. यासाठी काही कठीण नाहीये. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन सांगतं आपल्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे, अभिषेक जेव्हाही आम्हाला प्राप्त करायचा आहे, तर मी तुम्हाला सांगेल त्याचं एक कारण आणखी आहे. स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करू नका. या दोघांनी स्वतःला लपवण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटलं का लिंबाचा जो रस आहे त्यांच्या चेहऱ्यावर तो लेप जो आहे जर आम्ही लावला तर कॅमेरे आम्हाला पकडू शकणार नाही, लोकांना आमचा चेहरा दिसणार नाही. त्याच प्रकारे देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की आम्हीही विश्वासणारे स्वतःचं जीवन जे आहे ते लपवण्याचा प्रयत्न करतो. सांगायचं स्पष्ट तात्पर्य म्हणजे हेच, आम्ही अंतःकरणामध्ये एक आहोत आणि बाहेर एक आहोत. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं ज्या तुमच्या गोष्टी मनात आहे त्या तुमच्या बाहेरील वागण्यामध्ये असल्या पाहिजे. हालेलुया. जसे आतून तसे बाहेर आम्हाला त्या ठिकाणी राहायचं आहे. आम्हाला दिखावा करायचा नाही आहे. असेच लोक या दिवसांमध्ये देवाला आवडणारे आहेत. मला दिखाव्याचं जीवन नको आहे. आमेन. आम्हाला दिखावा करायचा नाहीये. देवाचं पवित्र वचन सांगतं आमच्या जीवनामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचा लेप लावण्याची गरज नाहीये. आज ख्रिस्ती लोकांकडे खूप साऱ्या गोष्टी प्रकारे त्यांच्याकडे खूप सारे लेप आहे. लेप म्हणजे फेस मास्क नाही का माहित तुम्हाला? फेस मास्क माहित आहे ना, लावता ना तुम्ही? फेस मास्क लावता का? गोर दिसायसाठी, क्लीन चेहरा करायसाठी लावतो ना. अरे मी लावलंय. येस. काय अवघड आहे? काय चेहरा आहे, सुंदर दिसावं म्हणून प्रत्येक जण, तुम्ही प्रयत्न करता, मी प्रयत्न करतो. त्यात काय, तुम्ही त्या ठिकाणी चेहऱ्यावर त्या ठिकाणी पिल मास्क त्या ठिकाणी जर लावलं, अरे कधी कधी आम्ही त्या ठिकाणी ते पपई खातो त्याचं त्या ठिकाणी चोपडून करतो ना. अरे करता का नाही? करता ना. जे नाही करत ते लेजेंड लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. त्यांचे काय बाबा, त्यांचे आपले काय बरोबर. प्रेज द लॉर्ड. पण तेही देवाचेच लेकरं आहे. आता देव बापाने त्यांना तसं बनवलं, त्यांना काही गरज पडत नाही, पण आपल्यासारख्याला तर गरज पडते ना. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणाला भाऊ बाळक बी आपल्या बरोबर आहे म्हणजे काही घाबरण्याचं कारण नाही. आता काय करता मग? प्रेज द लॉर्ड. आज विश्वासणाऱ्या लोकांकडे खूप सारे लेप आहे. ते आपल्या स्वतःला लपवण्यासाठी लागल त्या वाटेल त्या गोष्टी आपल्या चेहऱ्याला लावतात. कशासाठी लावतात माहितीये का? कारण की त्यांचं आतमधल्या ज्या गोष्टी आहे, ज्या गुप्त गोष्टी आहे, त्या लोकांना दिसू नये म्हणून त्यांनी आपल्या जीवनाला बाहेरून त्या ठिकाणी लेप लावलेले आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांची इच्छा आहे का त्यांचा खरा स्वभाव
त्यांच्यामध्ये असणाऱ्या उणिवा लोकांसमोर प्रकट होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या जीवनाला बाह्य स्वरूपाने लेप लावलेले आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, एका ठिकाणी एका लेखकाने या प्रकारे गोष्ट लिहिली की तो म्हणतो, एका ठिकाणी मी जेवायला गेलो असताना मी पाहिलं की लग्ना अगोदर त्या ठिकाणी त्या एका व्यक्तीचं, एका मुलाचं आणि एका मुलीचं त्या ठिकाणी लग्न जमलं आणि ते दोघं जे आहे एका हॉटेलमध्ये त्या ठिकाणी जेवायला आले आणि जेवायला आल्यानंतर त्या ठिकाणी आजकालच्या विश्वासणाऱ्यांच्या भाषेमध्ये ज्याला म्हणतात की लग्न जमल्यानंतर त्या ठिकाणी जाणार, जा ना, आई बापांना सोबत घेऊन जा, त्यांनाही 2 घास खाऊ घाल. प्रायव्हसी, कायची प्रायव्हसी? लग्नानंतर प्रायव्हसीच आहे तुम्हाला. पण लग्ना अगोदर ह्या गोष्टी आम्ही करण्याची परवानगी देत नाही. पवित्र शास्त्र आम्हाला ते सांगतं. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी ते दोघं त्या ठिकाणी गेले, जेवायला बसले. पण जो मुलगा होता त्याने, जो वेटर आहे, जो काम करणारा आहे, त्याला काय सांगितलं, त्याला इतका रूडली तो बोलला, इतका रागाने बोलला, हे चल इकडे. ते चुटकी म्हणतात ना असं, इकडे. आणि आल्यानंतर इतका तो द्वेषाने बोलला, एवढा रागाने बोलला. आणि हा शेजारी बसून जो आहे तो त्या ठिकाणी तो व्यक्ती ऐकत आहे. ऑर्डर दिल्यानंतर, जेवण झाल्यानंतर जेव्हा जे डेझर्ट असतं, स्वीट डिश असते, ती मागवण्यासाठी त्याने एवढा रागाने बोलला, तुला अक्कल नाही का, तुला समजत नाही का, आता आमचं जेवण झालेलं, इथे यायचंय, तुला कळत नाही का, एवढं साऱ्या गोष्टी तुला समजत, फार मोठमोठ्याने ओरडला. आणि हा लेखक त्या ठिकाणी तिथे बसलेला होता आणि त्याने त्या ठिकाणी एक गोष्ट त्या ठिकाणी लिहिली की या मुलीसोबत याचं लग्न त्या ठिकाणी उद्या होणार आहे. आणि ही मुलगी त्या ठिकाणी त्याच्याकडे बघत आहे, त्याला ऑब्झर्व करत आहे. जर हा व्यक्ती एका समोरच्या व्यक्ती बरोबर असा व्यवहार करतो तर लग्नानंतर या मुलीसोबत करणार नाही, याचा काय पुरावा? प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवनामध्ये आमचा स्वभाव, आमचं वागणं आम्हाला त्या ठिकाणी जाणणं गरजेचं आहे. पुष्कळ लोकांच्या आतमध्ये एक विचार आहे, बाहेर एक विचार आहे. ते आतमध्ये एक विचार करता, बाहेर स्वरूप जेव्हा ते वागायला त्या ठिकाणी सुरुवात करतात, त्यांच्या वागण्यामध्ये त्या ठिकाणी तफावत आहे. मी तुम्हाला सांगतो, आम्हाला या ठिकाणी जाणणं गरजेचं आहे. अभिषेक प्राप्त करणं कठीण नाहीये, परंतु तुमच्या जीवनामध्ये तुमचे संबंध, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कसे त्या ठिकाणी इतरांसोबत त्या ठिकाणी वागता आणि आतमध्ये तुमचा विचार त्या ठिकाणी कसा आहे हे तुम्हाला पारखणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, या ठिकाणी आम्हाला जसं बाहेरून आम्ही आहोत तसेच आम्ही आतमध्ये असणं गरजेचं आहे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण की त्यामध्ये जीवनाचा उगम आहे. हे तुमच्या जीवनाला आकार देणार आहे. हो, कधी कधी ही जीवनामध्ये आमच्याकडे पुष्कळ सारे त्या ठिकाणी लेप आहे, पुष्कळ सारे मास्क आम्ही स्वतःला लपवण्यासाठी लावलेले आहे, कारण की लोकांना आम्हाला केवळ आणि केवळ आमची चांगलीच बाजू दाखवायची, वाईट बाजू कोणाला दाखवायला आवडत नाही. प्रेज द लॉर्ड. खूप सारे लोक आहे आमच्यापैकी जे नेहमी लोकांना आपली चांगली बाजू दाखवतात. लय आम्ही लय चांगले, लय चांगले, लय चांगले, आमच्यासारखे चांगले कोणी नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतोय, दिखाव्याचं जीवन जे आहे ना, जे काही आम्ही करतो, मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन सांगतो, आमच्या जीवनामध्ये जे पाहणं आहे, बोलणं आहे, निजणं आहे, हे प्रत्येक गोष्टींमध्ये जसं आतमध्ये आमच्या अंतःकरणामध्ये आहे तसंच आमच्या मुखावर, आमच्या बाह्य स्वरूपावर असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आम्हाला दिखाव्याचं जीवन त्या ठिकाणी जे जगत आहो ना, हे आमच्यासाठी आमच्या अभिषेक न मिळण्याचं त्या ठिकाणी फार मोठं कारण आहे. पुष्कळ लोक याला त्या ठिकाणी कॅज्युअली घेतात. पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये याचं मर्म त्यांना माहिती नाहीये. देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतो का आमच्या आतमध्ये त्या ठिकाणी वेगळं काही आहे आणि बाहेर काहीतरी वेगळं आम्ही दाखवत आहोत. पवित्र शास्त्र बायबलमध्ये जेव्हा मी वाचतो, स्तोत्र 51:6 मध्ये लिहिलेलं आहे. वाचा बरं कोणीतरी स्तोत्र 51:6. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, हे परमेश्वरा, तू तर अंतर्यामाच्या शुद्धतेने प्रसन्न होतो. असंच आहे का? पहा, अंतर्यामाची शुद्धता तुला आवडते. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला काय आवडतं?
अंतर्यामाची म्हणजे प्रभूला कोणतं हृदय आवडतं? जे हृदय शुद्ध आहे. म्हणा आपल्या शेजाऱ्याला, प्रभूला शुद्ध हृदय आवडतं. आमेन. हिंदी मध्ये लिहिलेलं आहे, हे परमेश्वर, हे मेरे प्रभु, तू तो हृदय की सच्चाई से प्रसन्न होता है. अंतकरणाचा खरेपणा ही गोष्ट देवाला आवडणारी आहे. आणि पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं, जेव्हा दाविदाचा अभिषेक झाला आणि देवाचं पवित्र वचन सांगतं, जेव्हा शमूएलाला सांगितलं की पहा मी शाऊलाला राजपदावरून झुगारून दिलेला आहे, जा इशायाच्या घरी जा. इशायाच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्याने काय केलं? त्याने जाऊन त्या ठिकाणी त्याच्या इशायाला म्हणाला, तुझ्या पोरांसोबत मला यज्ञ करायचा आहे. आणि तिथे गेला, त्याने बोलवलं. इशायाला म्हटलं का तुझ्या पोरांपैकी सगळ्या पोरांना त्या ठिकाणी बोलव. मला त्यापैकी देवाने एकाला त्या ठिकाणी राजा होण्याकरता अभिषेक करण्यास बोलवलेला आहे. इशायाने आपले 7 पोरं बोलवले आणि त्या ठिकाणी एलियाब आला. एलियाब आल्यानंतर त्या ठिकाणी तिथं समोर आला. एलियाबामध्ये कोणतीच ती क्वालिटी जी उणे पण नव्हतं, सगळ्या क्वालिटी त्याच्यामध्ये होत्या. सगळ्या गोष्टी तो परिपूर्ण होता. उंच काठी होती, बॉडी तब्येत वगैरे एकदम चांगली होती, लढवया होता, शूरवीर होता, योद्धा होता, ताकद होती, सर्व गोष्टी होत्या. आणि त्या ठिकाणी शमूएलाला वाटलं हाच आहे. शमूएल त्याच्याकडे जाणार, त्याचा अभिषेक करणार. इतक्यात परमेश्वर त्याला म्हणतो, तू काय करत राहिलेला आहे? तू काय करतोय? अरे मनुष्यांसारखं मानवांप्रमाणे परमेश्वराचं पाहणं नसतं. मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो, परमेश्वर अंतःकरण पारखणार आहे. हालेलुया. तो त्याच्या उंच काठीवर जाऊ नको, त्याच्या दिसण्यावर जाऊ नको. मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर त्या ठिकाणी मनुष्याचं कधी बाह्य स्वरूप पाहत नाही, तो अंतःकरण पाहतो. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये मत्ताईच्या शुभवर्तमानामध्ये प्रभूने जेव्हा डोंगरावरचं प्रवचन लोकांना दिलं, तो स्पष्टपणे म्हणतो, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य ते लोक देवाला पाहतील. आताच वचन वाचलं ना, हे परमेश्वर तू हृदय की सच्चाई से प्रसन्न होता है. पहा अंतर्यामाची शुद्धता तुला आवडते. शुद्ध अंतःकरण ठेवणं फार कठीण आहे या दिवसांमध्ये. एका घरामध्ये जेव्हा आम्ही राहतो, जर कोणी आम्हाला दुखावतं, कोणाच्या बोलण्यामुळे आम्ही दुखावले गेलो, तर आमच्या अंतःकरणामध्ये काय हे शक्य आहे का आम्ही त्याच्याविषयी मनामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष ठेवू नये? इम्पॉसिबल. आमच्या बुद्धीने आम्हाला होत नाही. भलेही आम्ही मुखाने समोरासमोर बोलतो, हा मी मला काही फरक नाही पडत, मला कोणी काही बोला, मला काही बी पडू द्या, मला तुम्ही येऊन माझ्या कानामागं जरी आणली तरी मला काही वाटणार नाही. आणि खरंच एका दिवशी एकाने आणली, गडी रुसला ना, महिनाभर बोलला नाही. महिनाभर बोलून त्याला एवढं मनवलं, त्याला सांगितलं, नाही रे बाबा असं नाही, अरे नाही रे असं नाही करता करता साऱ्या गोष्टी जेव्हा झाल्या, तेव्हा गडी 1 वर्षानंतर कुठं नीट झाला. प्रेज द लॉर्ड. हे फार सोपं आहे. पाळक साहेब, तुमच्याविषयी आमच्या मनामध्ये काही नाही बरं का, हे बोलणं फार सोपं आहे. पालकाने पण बोलणं फार सोपं आहे. मंडळीतल्या लोकांविषयी माझ्या मनामध्ये बिलकुल काही नाही बरं का, मला काही वाटत नाही. पण पाळक कोपऱ्यामध्ये बसून ती कशाला म्हटली असं बरं, मला अशी काय गरज होती तिला माझ्या चुगल्या करायची त्या शेजारच्या ताईकडं? आणि त्या भावासोबत मी एवढं विश्वासाने वागलो, एवढा विश्वास त्याच्यावर ठेवला. अरे संकट समय त्याने फक्त मला आवाज दिला, त्याच्या मदतीला मी धावून गेलो, आणि माझ्यासाठी त्यानं असं कसं केलं? कुढत बसतो आम्ही. काय करतो? कुढत बसतो. मी तुम्हाला सांगतो, फार लोकांची अवस्था या दिवसांमध्ये याच प्रकारे झालेली आहे. परमेश्वराचं पवित्र वचन सांगतं, अंतर्यामाची शुद्धता त्याची आवड ठेवणारा आमचा जिवंत बाप आहे. देवाचं पवित्र वचन जेव्हा आम्ही वाचतो, या ठिकाणी आम्हाला समजणं गरजेचं आहे की जेव्हा त्या ठिकाणी इशाया त्या ठिकाणी मोठ्या पुत्राला घेऊन आला, परमेश्वर त्याला त्या ठिकाणी शमूएलाला म्हणतो, अरे बालपणी तुला आवाज दिला होता, विसरला का? इशाया म्हणाला असेल, नाही ना, हाच आहे, अहो याच्यामध्ये सगळे क्वालिटी आहे, यालाच करा ना. काय होतं? तो म्हणतो, अरे जेव्हा लहान होतो तेव्हा एक आवाज ऐकला होता, तो आवाज कधी मी विसरू शकत नाही. आणि त्या आवाजामध्ये सत्यता दडलेली आहे.
तो कधी धोका देणार नाही. आणि प्रभू त्याला म्हणतो, मनुष्यासारखं माझं पाहणं नाही, मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो, मी अंतःकरण पाहतो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. आम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट आमच्या अंतःकरणामध्ये काय आहे. पुष्कळ लोक त्या ठिकाणी, मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ लोक म्हणतात ना की माणसांविषयी शमूएलामध्ये लिहिलेलं आहे, देवाचं पवित्र वचन सांगतं, जे मनुष्याच्या बाहेरून आत जातं ते त्याला अशुद्ध करत नाही, जे त्याच्या आतून बाहेर येतं ते त्याला अशुद्ध करतं. अरे याचं उत्तर त्या ठिकाणी शमूएलाने, त्याच्या परमेश्वराने शमूएलाच्या पुस्तकामध्ये दिलं. तो म्हणतो की मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो, परमेश्वर अंतःकरण पाहतो. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ लोक त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आपलं तर्क वितर्क लावून त्या देवाच्या वचनाला त्या ठिकाणी बोल्ड बनवण्याचा प्रयत्न करतात. परंतु देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं काय, याचा अर्थ त्या ठिकाणी काय आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं, जे बाहेरून आम्ही लोकांना दाखवत आहोत ते आमचं खरं जीवन नाही, खरं आतमध्ये आम्ही कसे आहोत. जेव्हा कोणाकडे जावा, बाळक साहेब आम्ही लई प्रार्थना करतो, बाळक जसा समोर आला तसा बाबांनी त्या ठिकाणी पिक्चर पाहत होता, लगेच मोबाईल उलटा केला, लगेच बायबल ठेवलं. सत्य आहे, सत्य आहे बरं का. तुमच्यापैकी असेल कोणी, ते असूही शकतं. मी एका घरामध्ये गेलो, इथं नाही, दुसरीकडे गेलो, समोर टीव्ही चालू आहे आणि मला म्हणते घ्या प्रार्थना. तिकडून ते बारकं पोरगं त्या ठिकाणी टीव्हीचं चॅनल बदलीत राहिलं. मी म्हटलं अरे करा ना बंद. जसं ते बंद करायचं म्हटलं का ते लगेच त्या आई बापाकडे असं रिमोट करून फेकायला आणायचं. मी म्हटलं अरे म्हटलं एकदाचा हान तरी म्हटलं ते हुकून ते टीव्हीला तरी जागा, टीव्ही तरी बंद पडल म्हटलं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आज आमच्या जीवनामध्ये आमची अवस्था कशी आहे, आमच्या अंतःकरणामध्ये काय दडलेलं आहे. इथं लिहिलेलं आहे, परमेश्वर अंतःकरणाच्या शुद्धतेने त्या ठिकाणी प्रसन्न होतो. मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतो, पुष्कळ वेळेला आम्ही हे जाणणं गरजेचं आहे. शमूएलाला त्या ठिकाणी सांगितलं का जा त्याच्या घरी जा आणि त्याचा अभिषेक कर. आणि त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं, पुष्कळ सारे त्या ठिकाणी आम्ही या दिवसांमध्ये आमच्या बाहेरून स्वतःला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो. परमेश्वर म्हणतो, मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो. आज तुमच्यापैकी पुष्कळ जण माझं बाह्य स्वरूप पाहतो, मी तुमचं बाह्य स्वरूप पाहतो, पण अंतःकरणात काय आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आम्ही कोणासमोर उभा राहतो, आमच्या मनात त्याच्याविषयी काय आहे याची कधी पारख केली का. पुष्कळ लोकांना समजतच नाही, त्यांना वाटतं कोण पाहत नाही, कोणाला कळतं. एवढंच नाही तर पाळकांनी सुद्धा त्यांना ॲश्युरिटी दिलेली आहे, त्यांना गॅरंटी दिलेली आहे का सैतानाला तुमच्या मनात काय चालू आहे ते कळत नाही. सैतान तुमच्या मनातले विचार ओळखू शकतो का, ओळखू शकतो का. कुणी आहे का इथं जो हो म्हणू शकतो. सैतानाला तुमच्या मनातले विचार माहित आहेत का. तुम्ही जो विचार करता तो सैतानाला माहित आहे का. रस्त्याने जाता जाता तुमच्या डोक्यात एक विचार आहे, रस्त्याने जाताना मला ठेच लागते काय. तुम्ही चालले, मस्त चालले, धाडकन ठेच लागले, अगं बाई 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 काय खरं नाही ग. मी आला मुर्दा सैतानच मध्ये आला वाटतं. अगं बाई, अगं तूच विचार केला होता मला ठेच लागते का काय. बायबल मध्ये लिहिलेलं जसं विश्वास तसा कार्य आहे. प्रेज द लॉर्ड. जसा विश्वास तसं कार्य आहे. ते सैतानाची काय चुकतो तर कधी कधी प्रभू जवळ जाऊन मी म्हणत असेल, मी त्यांच्या नादी बी लागत नाही तरी माझं नाव बदनाम करतात. म्हणजे हालेलुया. कोणत्या गोष्टींमध्ये आज विश्वासणारे लोक आहे ना, काय करत राहिले त्यांनाच कळत नाही. मी तुम्हाला सांगतो, पवित्र शास्त्र बायबल या करता दिलेला आहे का त्याला रात्री जेव्हा आम्ही उशाला घेऊन त्या ठिकाणी झोपतो, ते झोपल्यानंतर असं कानाखाली ठेवायचं आणि कानाखाली ठेवल्यानंतर या वचनातले प्रत्येक शब्द आमच्या डोक्यामध्ये जायला लागतात. आणि मग लगेच सकाळी उठल्यानंतर आम्हाला जेव्हा कोणी विचारलं काय झालं, मग लगेच आम्ही लगेच सुरुवात करतो, धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनाच्या मार्गात पाऊल घालत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, त्याच्या शास्त्राचा अहोरात्र मनन करतो. असं होतं का. असं होतं का. अरे स्तोत्र करता म्हणतो परमेश्वरासमोर त्या ठिकाणी म्हणतो, स्तोत्र 119 मध्ये म्हणतो तो, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये तुझी वचनं जपून ठेवलेली आहे. हे वचनं त्या ठिकाणी जपून ठेवण्याकरता आमच्या अंतरुणाच्या बाजूला त्या ठिकाणी बायबल ठेवण्याची गरज नाहीये. आम्हाला हे वाचणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. पुष्कळ लोक त्या ठिकाणी सैतानासमोर उभे राहतात आणि त्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला माहित आहे सैतानाला त्या ठिकाणी वचन माहित आहे म्हणून, माहित आहे ना, माहित आहे का नाही, माहित आहे ना. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा केली तो त्या ठिकाणी म्हणतो तू जर देवाचा पुत्र असेल तर इथून खाली उडी मार. एकदा अंधारामध्ये चालत असताना आम्हाला असा भास झाला, असा भास झाला कोणीतरी आहे का काय झालं, भास झाला कोणीतरी आहे का काय. लगेच आम्ही म्हणायला लागलो देवा तुझं वचन सांगतो तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले. बाजूने आवाज आला तुझ्या उजव्या हातात लक्षावधी पडले. अशा स्थितीमध्ये त्याला काय करावं. प्रेज द लॉर्ड. आज आमची प्रत्येकाची अवस्था अशीच आहे का नाही. प्रेज द लॉर्ड. आम्हाला विश्वास योग्यतेमध्ये चालणं गरजेचं आहे. हो, बायबल मध्ये लिहिलेले पहा अंतःकरणाची शुद्धता, सत्यता, तुला अंतर्यामाची सत्यता तुम्हाला त्या ठिकाणी आवडते, परमेश्वराला आवडते. आता मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. पुष्कळ लोकांना वाटतं का ते बाहेरून जेव्हा लोकांना दाखवतात की आम्ही फार नम्र आहो, आम्ही आदरातिथ्य करतो, आणि हे तर आमचं कामच आहे, हे आमच्या स्वभावामध्ये असलंच पाहिजे. आम्ही हे जर केलं तर आमच्या त्या ठिकाणी आम्ही जर कोणाला आदर देतो आहे, कोणाचं त्या ठिकाणी चांगलं वेलकम करतो आहे, त्याचा पाहुणचार करतो आहे, तर हे आमच्या जीवनामध्ये आमच्या स्वभावामध्ये 100% असलंच पाहिजे, हे देवाचं वचन सांगतं. पण त्या विपरीत काय, त्या पलीकडे आमच्या जीवनामध्ये आमच्या अंतःकरणात जे आहे तेच आमच्या वागण्यात असलं पाहिजे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो पुष्कळ लोकांना त्या ठिकाणी आम्ही जाणतो, या ठिकाणी लिहिलेलं देवाचं पवित्र वचन सांगतं की मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो परंतु परमेश्वर अंतःकरण पाहतो. जर तुम्ही ख्रिस्ती लोकांचा जर इतिहास पाहिला, बायबलच्या आतमध्ये पाहिला, जर बायबलच्या बाहेरही पाहिला, तर प्रभूने ज्या ज्या लोकांना त्या ठिकाणी बोलवलेलं होतं, ज्यांना आपल्या सेवेसाठी पाचारण केलेलं होतं, ज्यांना त्या ठिकाणी नाव घेऊन त्याने बोलवलेलं होतं, बायबलच्या आतले असू द्या आणि बाहेरचेही असू द्या, यांच्या जीवनामध्ये एक इतिहास त्या ठिकाणी आहे का परमेश्वराने यांना जेव्हा निवडलं तर यांच्या विषयी लिहिलेलं आहे का यांच्या जीवनामध्ये परमेश्वर यांचं शिक्षण, यांचं दिसणं, यांचं ज्ञान, यांच्या जीवनामध्ये असणारे यांचं स्टेटमेंट, यांचं बँक बॅलन्स, यांच्या सर्व आशीर्वाद, या साऱ्या बाह्य स्वरूपाच्या गोष्टी पाहून देवाने यांना नाही बोलवलं. प्रेज द लॉर्ड. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला देवाने जेव्हा बोलवलं तेव्हा तुम्हाला पाहिलं का देवाने हा समाजातले प्रतिष्ठित दिसतो आपल्या कामाचं, असं म्हटलं का देवाने? हा, तुमच्यापैकी इथे त्या ठिकाणी बसलेले सगळेजण आहात, तुम्ही मस्त पैकी त्या ठिकाणी तुम्ही एकदम प्रतिष्ठित आहात, तुमच्यासारखं कोणी नाही, साऱ्या गोष्टी आहे, हे बँक बॅलन्स आहे, पैसा आहे. प्रभू म्हणाला हा माझ्या लोकांसाठी काम आहे बरं, याचा पैसा याला मी बोलवतो, असं पाहिलं का? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो देवाचं पवित्र वचन आम्हाला काय सांगतं माहित आहे का? आमचा परमेश्वर योग्यतेच्या पलीकडे काम करणार आहे. त्याने आमची योग्यता पाहून आम्हाला त्या ठिकाणी निवडलेलं नाहीये. त्याने आमच्यामध्ये पाहिलं नाही का आम्ही किती त्या ठिकाणी योग्य आहोत, आमच्यामध्ये किती कपॅसिटी, आम्ही किती हुशार आहे, आम्ही किती तज्ञ आहोत, आमच्या जीवनामध्ये आम्ही किती त्या ठिकाणी डोकं लावणारे आहोत, किती आमच्याकडे बँक बॅलन्स, प्रॉपर्टी, आमच्याकडे किती काय आहे, या साऱ्या बाह्य स्वरूपाच्या गोष्टी पाहून कधी परमेश्वराने बोलवलेलं नाही. मला एक गोष्ट सांगा, मोशे बोलण्यामध्ये कसा होता? मोशे बोलण्यात अस्पष्ट होता. तुम्ही जर बायबलच्या बाहेर जर पाहिलं तर बायबलच्या बाहेर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल स्मिथ विगिल्सवर्थ नावाचे एक देवाचे दास होते, त्यांच्या विषयी असं लिहिलेलं आहे का त्या ठिकाणी त्यांनी इंग्लंडमध्ये त्या ठिकाणी 10 मूर्ती त्या ठिकाणी जिवंत केले. तो व्यक्ती प्लंबर होता. त्यांच्या पत्नीने त्यांना त्या ठिकाणी लिहायला वाचायला शिकवलं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. तुम्ही त्या ठिकाणी सोपं वाटतं का तुम्हाला? अरे ज्या व्यक्तीला लिहिता वाचता येत नाही, प्लंबरचं काम करतोय, नळ वगैरे लोकांचे दुरुस्त करण्याचं काम करतो, त्याच्याद्वारे परमेश्वर इंग्लंडमध्ये 10 मूर्ती जिवंत करतो. साधारण गोष्ट आहे का? देवाचं पवित्र वचन सांगतं, जर तुम्ही बेनिन पाहिले, देवाचे दास आहेत, ते बोबडे होते बोलायला, त्यांना बोलताना त्या ठिकाणी त्यांचे शब्द त्या ठिकाणी त्यांची तोतरी वळायची. त्यांच्याद्वारे परमेश्वराने महान कार्य केलं.
तुम्ही जर जॉन बुनियान त्या ठिकाणी ज्यांना माहित असेल, यात्रेकरूचा प्रवास, ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी लिहिलेलं बायबलमध्ये, बायबल नंतर जगातलं सर्वाधिक त्या ठिकाणी विकलं जाणारं कोणतं जर पुस्तक असेल तर पिलग्रिम्स प्रोग्रेस, यात्रेकरूचा प्रवास आहे. तो कोण होता? लोकांचे तुटके भांडे नीट करणारा व्यक्ती होता. प्रेज द लॉर्ड. ज्याला हिंदीमध्ये ठठेरा म्हणतात. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये मोशे त्या ठिकाणी बोलण्याचा स्पष्ट होता. गिदोन त्या ठिकाणी भित्रा होता. त्याच्यानंतर जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं, इत्ता गिलादी नावाचा एक व्यक्ती होता, जो एक वेश्यापुत्र होता. त्याची आई वेश्या होती, परंतु प्रभूने त्याच्याद्वारे इस्रायल लोकांना त्या ठिकाणी गुलामगिरीतून मुक्त केलं. प्रेज द लॉर्ड. रूथ 10 पिढ्यांचा शाप घेऊन आपल्या डोक्यावर घेऊन चालणारी एक त्या ठिकाणी मवाबी होती. सोपं वाटतं तुम्हाला? परमेश्वराने यांच्यामध्ये काय योग्यता पाहिली? काही नाही पाहिलं. परमेश्वराने पाहिलं यांचं मन कसं आहे. दावीद मेंढपाळ होता. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, पेत्र मासे धरणारा होता. या सर्व बाह्य स्वरूपावरून परमेश्वराने यांना त्या ठिकाणी कधीच त्या ठिकाणी निवडलं नाही. आणि या बाह्य स्वरूपाच्या गोष्टी मनुष्याला त्याला अभिषेक मिळवून देत नाही, पवित्र आत्म्याने त्याला भरू शकत नाही. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, सर्वात महत्वाची गोष्ट, एस्तेर गुलाम होती. तिचं सारं खानदान गुलामीमध्ये होतं. काय योग्यता होती तिच्यामध्ये? परंतु ऐश्वरोष राजाची पट्टराणी होण्याचा अधिकार देवाने तिला दिला, ज्याचं राज्य 127 प्रांतांवर होतं. बायबलमध्ये नाव आहे भारताचं. कुशापासून तर हिंदुस्थानापर्यंत 127 प्रांतावर ऐश्वरोष राजाचं त्या ठिकाणी काय होतं? राज्य होतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आमच्या जीवनामध्ये असणारी आमची अयोग्यता, आमच्या जीवनामध्ये असणारी आमची कमजोरी, या पाहून देवाने आम्हाला त्या ठिकाणी पाहिलं, कधी निवडलेलंच नाहीये. मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की सर्वात महत्वाची गोष्ट देवासाठी महत्वाचं हेच आहे का तुमच्या अंतःकरणामध्ये काय आहे आणि बाहेर काय आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी साम्य असलं पाहिजे. मानवांचं पाहणं बाह्य स्वरूपाच्या द्वारे मानव पाहतोय ना. मनुष्याचं बघणं कसं आहे? तो बाहेरून पाहतो, पण परमेश्वर अंतःकरण पाहणारा परमेश्वर आहे. आमेन. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे, आतमध्ये काय चाललेलं आहे हे परमेश्वर पाहतो. जीवनाचे रहस्य सर्वांना सांगत बसू नका. ज्या परमेश्वराला तुम्ही विश्वास करता त्याला मला प्रभू असा एखादा आत्मिक व्यक्ती दे की आम्ही त्याला सांगावं, देवाला तुमचं पारदर्शक जीवन पाहिजे. पारदर्शक म्हणजे माहितीये का तुम्हाला? नितळ पाणी किती लोकांनी पाहिलेलं आहे? सगळ्यांनी पाहिलेलं आहे ना. त्याच्यामध्ये तुमचं प्रतिबिंब कसं दिसतं? पारदर्शक आहे ना. त्याच्यामध्ये कोणतीही घाण नाही, गढूळपणा नाहीये. पारदर्शक, स्वच्छ असलं पाहिजे. म्हणा आमचं जीवन स्वच्छ असलं पाहिजे. सगळे नाही म्हणत आहे, सगळ्यांना म्हणा आमचं जीवन स्वच्छ असलं पाहिजे. हा, चेहऱ्यावर आम्हाला मास्क नाही लावायचं का, आम्हाला वेगळं त्या ठिकाणी दाखवायचं, लोकांना म्हणायचं नाही मी असं नाहीये, मी असं नाही, मी चांगला आहे. कशाला ढोंग करायचं नाहीये. देवाचं पवित्र वचन आम्हाला पवित्र शास्त्र बायबल मध्ये लिहिलेलं आहे का आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी जर आम्ही कोणाला बाहेर आदर देतो तर आमच्या मनामध्ये त्याचा विषय आदरच पाहिजे. जर आम्ही आमच्या कोणा लोकांवर प्रेम करतो तर आमच्या मनामध्ये त्याच्याविषयी प्रेमच पाहिजे. नाही तर तुम्ही घरी आले लगे पळत म्हणला, अरे देवा खायला आले, बसले पाळक साहेब गप्पा चालू आहे. पाळक म्हणतो कधी जाते, कधी अरे जा, अरे लवकर जा. मनातल्या मनात चाललंय, हा किती चांगले तुम्ही जाईनात लवकर. म्हणजे मनात एक विचार चालू आहे, बाहेर आमचं दाखवायचंय. ही सत्यस्थिती आहे. परमेश्वराला हे दिखावट्याचं जीवन, त्या ठिकाणी दिखावी जीवन बिलकुल आवडत नाही. देवाचं पवित्र वचन सांगतं की आमच्या जीवनामध्ये आम्हाला पारदर्शक असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो, दाविदाच्या जीवनामध्ये सर्वात महान अभिषेक येण्याचं कारण होतं कारण दाविदाचं जीवन पारदर्शक होतं. का बरं? प्रभू त्याला त्या ठिकाणी म्हणतो का दावीद माझ्या मनासारखा राजा आहे. आम्ही वारंवार दाविदाचं उदाहरण देतो ना, दाविदाने असं केलं, दाविदाने तसं केलं, दाविदाचं असतं, दाविदाने तसं. देतो ना, देता का तुम्ही? उदाहरण देता ना लोकांना, दाविदाचा आम्ही आदर्श ठेवतो ना.
प्रेज द लॉर्ड. प्रभू त्याला म्हणतो का दावीद जो आहे तो माझ्या मनासारखा राजा आहे. एकदा काय झालं माहितीये का, हा दावीद जो आहे ना, शाऊलाला काय म्हणाला, शाऊल माझ्या पित्यासारखा आहे. शाऊल काय आहे, माझ्या पित्यासारखा आहे. आणि हा जो शाऊल आहे, त्याचा जो सासरा होता, तो त्याला काय करायला लागला, त्याला मारण्यासाठी त्या ठिकाणी 3000 निवडक सैन्य घेऊन त्याला त्या ठिकाणी मारण्यासाठी त्याच्या मागे लागलेला. अरे 2 वेळा अशी एक स्थिती आली की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी दाविदाच्या सोबत जो त्याचा सेनापती होता, तो त्याला म्हणाला, महाराज आज्ञा करा, तुम्ही आज्ञा करा, एका वारामध्ये याला मारून टाकतो. तो म्हणतो नाही रे, नाही. कोणीही मुलगा आपल्या बापावर हात उचलत नाही. प्रेज द लॉर्ड. काय म्हटलेलं आहे, देवाचं पवित्र वचन सांगतं, कोणीही पिता, कोणीही मुलगा आपल्या बापावर हात उचलू शकत नाही. दाविदाने तर त्या ठिकाणी ढोंग नाही केलं, लोकांना दाखवण्यासाठी केलं नाही. चान्स होता, संधी होती, का 2 वेळा त्याच्या समोर असे आले ज्याच्यामध्ये तो शाऊलाला मारून टाकू शकत होता, पण त्याने नाही मारलं, कारण की तो म्हणतो हा माझा पिता आहे. एका ठिकाणी तो म्हणतो, माझ्या पित्या, माझ्या पित्या, मी काय केलं. 3000 निवडक सैनिक घेऊन त्याला मारायला निघालेला. त्याच्याविषयी त्या ठिकाणी बायबल सांगतं, दावीद त्याच्यावर प्रेमच करतो. दाविदाचं जीवन मुखवट्याचं जीवन नव्हतं, दिखावी जीवन नव्हतं, का त्या ठिकाणी मनामध्ये एक ठेवून त्या ठिकाणी त्याच्याविषयी त्या ठिकाणी वेगळं बोलायचं. देवाचं पवित्र वचन सांगतं, जेव्हा शाऊल त्या ठिकाणी मेला, जेव्हा त्याचा त्या ठिकाणी मेल्यानंतर दुसऱ्या शमूएलाच्या पहिल्या अध्यायामध्ये आम्हाला असं पाहायला मिळतं की शाऊलासाठी दाविदाने त्या ठिकाणी काय केलं, विलाप गीत लिहिलं. ढोंग नव्हते, कारण की दावीद त्या ठिकाणी खरोखर शाऊलावर प्रेम करत होता, जो त्याला मारण्यासाठी त्याच्या मागे लागला होता. दावीद त्याच्यावर प्रेम करतो, म्हणून बायबल मध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वर म्हणतो हा माझ्या मनासारखा राजा आहे. कारण की याच्या आतमध्ये जे आहे ते त्याच्या वागण्यामध्ये आहे. आजही अनेक लोकांच्या जीवनामध्ये अभिषेक येण्याचं कारण, त्या ठिकाणी अभिषेक न येण्याचं कारण हेच आहे. लोकांना वाटतं डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केल्याने अभिषेक मिळतो. अरे मी तुम्हाला सांगतो, जर तुमच्या अंतःकरणामध्ये एक आहे आणि बाहेर जर तुमचं दाखवायला वेगळं आहे, तुम्ही किती लोकांकडे जा, प्रार्थना करा, अभिषेक मिळण्यासाठी मी तुम्हाला सांगतो कधीच नाही मिळणार. लिहिलेलं आहे, पहा अंतर्यामाची सत्यता तुला आवडते. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे, अतिशय गंभीर गोष्ट आहे. आमच्या अंतःकरणामध्ये काय घेऊन आम्ही चालत आहोत, नाही ना, मनात काही नाही बाळक साहेब, सगळं काही रिकामं झालेलं आहे. एकट्यामध्ये बसा बरं. जो व्यक्ती एकांतामध्ये बसल्यानंतरही त्याच्या तोंडावर 12 वाजलेले राहतात, त्या माणसाचं मन शुद्ध असूच शकत नाही. प्रेज द लॉर्ड. आम्ही बसतो ना असं निवांत बसतो, असं एकांतामध्ये बसतोय ना, असं बसल्यानंतर, आणि आमचे तोंड एखादं आपल्या समोर गाणे गाताना सुद्धा गाणं पाठ राहत. गाणे गाताना शेजारचा आवेश आहे, हा ना, तुझ्यापेक्षा भारी गातो मी. आपला टाइम नाही आला, ज्या दिवशी येईल ना त्यासारखे असे लिहून याच मनात विचार. आणि जेव्हा प्रार्थना सुरू होती, देवा तुझ्या मनासारखं बनव मला. साक्ष देतो, माझ्या मनात कोणाविषयी काही नाही. मी तुम्हाला सांगतो, या सर्व गोष्टी परमेश्वर बारकाईने पाहतो. भले का तुम्ही कोणा समोर उभा राहून त्या ठिकाणी म्हणता, आमचं तुमच्याविषयी फार आदर आहे, तुमच्यावर आम्ही फार प्रेम करतो. मी तुम्हाला सांगतो, परंतु जेव्हा या गोष्टी तुम्ही मुखाने बोलता आणि जेव्हा हाच आवाज स्वर्गामध्ये त्या ठिकाणी ऐकला जातो, तो वेगळा जातो. काय माहितीये का, तुमच्या अंतःकरणातल्या गुप्त गोष्टी परमेश्वर उघडकीस आणतो. रिटन आहे बायबल मध्ये, या पवित्र शास्त्र बायबल मध्ये रिटन आहे, परमेश्वर मनुष्याच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक गुप्त गोष्टींचा न्याय करील.
प्रेज द लॉर्ड. हे सोपं नाहीये. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर प्रत्येक अंतःकरणाच्या गुप्त गोष्टी त्या ठिकाणी उघडकीस आणील. मी तुम्हाला सांगतो, एक पारदर्शक जीवन आम्हाला पाहिजे. दाविदाचं जीवन पारदर्शक होतं, म्हणून बायबल मध्ये लिहिलेलं आहे, दाविदामध्ये आणि शाऊलामध्ये फार मोठा फरक होता. एकदा शमूएल त्याच्याकडे आला, शाऊलाकडे, आणि त्याला सांगितलं, जी आज्ञा देवाने तुला दिली होती तू ती केली का पूर्ण? कोणती आज्ञा होती माहिती का? अमालेकी लोकांचा संहार करायचा, मारायचे होते त्यांच्या सर्व लोकांना, त्यांचे जनावर, त्यांचे सगळे, कारण की दे आर सॉसरर्स है ना. अमालेकी कोण होते? चेटूक करणारे होते है ना. भयानक होते ते, सोपे नव्हते. म्हणून तुम्ही जर पाहिलं तर जेव्हा यहोशुआ त्यांच्यासोबत लढत होता, तर यहोशुआ त्यांच्यासोबत लढत असताना मोशे वरती प्रार्थना करत होता. जोपर्यंत हात वरती होते तोपर्यंत अमालेकी लोक इस्रायली लोकांवर त्या ठिकाणी सरस होतच नव्हते. पण जसजसे याला कमजोर व्हायला लागले, त्यांचा यांच्यावर प्रभाव व्हायला लागला. अरे ते मरतच नव्हते, ते आर सॉसरर्स, ते चेटूक करणारे होते. ते ना लढता लढता त्यांच्यातले काही जादूगार असे होते, ते जनावरांमध्ये त्या ठिकाणी रूपांतरित व्हायचे. प्रेज द लॉर्ड. भयानक होते. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की जेव्हा त्या ठिकाणी यांचा संहार करायला, यांचा डायरेक्ट नायनाट करायला लावला होता, तर शाऊलानं काय केलं? यांचे सारे जनावर चांगले चांगले घेऊन आला. आता त्या ठिकाणी त्याला म्हणतो, शमूएल त्याला म्हणतो, जे काम देवाने तुला दिले होते ते केलं का? म्हणतो मग केलं ना. मग तो म्हणतो, हे मेंढरांचे बेंबावणे आणि हे वासरांचे हंबरणे याचा अर्थ काय? तो म्हणतो, अरे मी तर मारित होतो, पण लोक काय म्हणले? हे चांगले चांगले, आपल्या देवाला आपण यज्ञ करू याचा, म्हणून घ्यायचा. आता मला सांगा, हे कारण योग्य आहे का? एखादा राजा आहे, त्याच्या हातामध्ये सारा अधिकार आहे, त्याची प्रजा त्याच्या हाताखाली आहे, त्या प्रजेला कोणाला ऐकायला पाहिजे? आणि हा म्हणतो, त्यांनी मला फोर्स केला. म्हणजे हा याने मुखवटा लावलाय. कोणाच्या नावाचा? प्रजेच्या नावाचा, लोकांच्या नावाचा. नाही नाही, माझी तर इच्छाच नव्हती, पण त्यांनी करायला लावलं. प्रेज द लॉर्ड. आमच्याकडे मुखवटे आहे का नाही? आहे ना. लपण्यासाठी सर्वात चांगलं कारण. बाळक साहेब विचारते, चर्चला काऊन आलं नाही? निघालच होतो, चप्पलच घालायची बाकी होती. तेवढ्यात पाहुण्याचं फोन आला, जाऊ नका जाऊ नका, आम्ही येऊ राहिलो. अहो आम्हाला यायचं होतं, पाहुण्यांमुळे. मुखोटा आहे, मुखोटा, मास्क आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की आमच्या जीवनामध्ये आम्हाला दिखावा करायचं नाही आहे. शाऊलाच्या जीवनामध्ये त्याला सांगितलं, अरे बाबा तुझे काम केलेलं आहे, तू केलं का? परंतु शाऊल म्हणतो, हा पण लोकांचं. अरे तुझ्याकडे अधिकार आहे, तू मान, तुझ्या शब्दाच्या बाहेर तुझ्या त्या ठिकाणी प्रजा नाहीये. तू जर म्हटला तर तुझा शब्द त्या ठिकाणी सर्वस्वी पाळला जाणार म्हणजे जाणार. पण मुखोटा लावलाय, प्रजेच्या आड लपतोय. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं, दाविदाच्या जीवनामध्ये जेव्हा दाविदाकडून पाप झालं, जेव्हा दाविदाने खून करवला, एक देवाचा दास त्या ठिकाणी संदेष्टा, नाथान संदेष्टा याच्याकडे आला. याच्याकडेही संदेष्टा आला होता बरं का. तुम्हाला माहित आहे, शमूएल शाऊलाला घाबरत होता. घाबरला होता का नाही? घाबरला ना. तो म्हणतो ना, जर याला शाऊलाला कळालं ना की मी दाविदाचा अभिषेक करायला चाललो, तर तो मला जीवे मारेल. भला का तो कोणाला घाबरत नव्हता, पण तो बोलताना त्या गोष्टी सांगतोय. संदेष्टा याला घाबरतोय आणि हा विचार करतो का लोक त्या ठिकाणी लोकांचं ऐकलं, मुखोटा लावला, लोकांच्या मागे लपतो आहे आपल्या चुका लपवण्यासाठी. पण दाविदाच्या जीवनाकडे पहा, नाथान संदेष्टा त्याच्याकडे आला, पाप झाल्यानंतर आल्यानंतर त्याला सांगतो. एक व्यक्ती होता ज्याच्याकडे एक मेंढी होती, लहानपणापासून त्याच्या सोबत होती. आपल्या ताटातला घास तिला भरवायचा, आपल्या लेकरासारखं तिच्यावर प्रेम करत होता, तिला आपल्या जवळ घेऊन त्या ठिकाणी चालत होता. पण एक श्रीमंत व्यक्ती त्याच्या बाजूला होता. त्याच्या घरी एक दिवस पाहुणे आले. ते पाहुणे आल्यानंतर हा म्हणाला, श्रीमंत व्यक्ती, या गरीबाची मेंढी मी त्या ठिकाणी मारून टाकतो. तो गेला, ते मेंढरू धरलं, त्याने कापलं आणि त्याची मेजवानी दिली. दाविदाच्या तळपायाची आग मस्तकाला भेटली.
दावीद म्हणतो तो व्यक्ती मरणदंडास पात्र आहे, त्याला माझ्या समोर घेऊन या, आत्ताच त्याला त्या ठिकाणी मी दंड देतो. नाथान त्याला म्हणतो तो तूच आहे. परमेश्वराने तुझ्यासाठी काय कमी केलं होतं? परमेश्वराने तुला सर्व गोष्टी दिल्या होत्या ना, सर्व स्त्रियांवर तुला अधिकार दिला होता ना, तुला साऱ्या गोष्टी भरभरून दिल्या होत्या ना. तू व्यभिचार केला न केला, तो लपवण्यासाठी तिच्या पतीला सुद्धा तू मारून टाकलं. एक विश्वासयोग्य सैनिक होता तो तुझा, त्याला मारून टाकलं. तिथे दाविदाने कसला आडोसा घेतला नाही. दावीद म्हणतो होय मी पातक केलेला आहे. त्याने आपली चूक त्या ठिकाणी मान्य केली. तो म्हणतो मी महापातक केलेला आहे. मी तुम्हाला सांगतो हीच ती गोष्ट होती. शाऊलासारखं त्याने प्रजेचा आधार घेतला नाही. तो म्हणू शकत होता का तिच्यामुळे झाला. आजही विश्वासणारे लोक, खूप साऱ्या लोकांना मी असं पाहतो. एका देवाच्या दासाने उदाहरण देताना मला सांगितलं की मी एका व्यक्तीला म्हणालो का तुझे बायको लेकरं असताना त्या स्त्री सोबत तुझा संबंध काय, तिला तू का त्या ठिकाणी जवळ ठेवलेला आहे? त्याने कारण दिलं, पाळक साहेब ती तर विधवा होती, तिला कोणी मदतीला नव्हतं, मग काय करावं, तिला आधार नव्हता म्हणून मी तिला आधार दिला. पास्टर म्हणाले अरे परमेश्वर म्हणतो अनाथ आणि विधवांचा कैवारी मी आहे, तू देवाची जागा घेतो का? नाही, मी तर तिला आधार देत होतो आणि बायको करून घरी आणून ठेवली. हे योग्य आहे का? नाही, आम्ही तर मदत करत होतो. आमच्या मनामध्ये तसं काही नाहीये. अरे देवाने तुम्हाला मदत करायला लावलेला आहे, बाकीच्या गोष्टी कुठाने करायला नाही लावलेले. हालेलुया. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. आज चर्चेस मध्ये लोकांना वाईट वाटत म्हणून या गोष्टी बोलणं बंद केलेलं आहे. का बोलणं बंद करायचं? देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. आमच्या सर्व गोष्टींमध्ये देवाचं प्रेम जे आहे, जे आमच्या अंतःकरणामध्ये आहे, तेच आमच्या बाहेर असलं पाहिजे. दाविदाने आपला अपराध कबूल केला. तो मी पातक केलेला आहे, महापातक केलेला आहे. पुढे वाचल्यानंतर, काही अध्याय वाचल्यानंतर तुम्हाला कळेल. प्रभू म्हणतो हा माझ्या मनासारखा राजा आहे. प्रेज द लॉर्ड. चुका झाल्या कोणाचा आधार नाही घेतला. जे अंतःकरणामध्ये तेच बाहेर आहे. शाऊलाविषयी जे मनामध्ये प्रेम होतं तेच त्यांनी बाहेर दाखवलेलं आहे. पाहिलं असेल तर तुम्ही पाहतो म्हणतो अरे शाऊलाच्या घराण्यातला कोणी एक व्यक्ती आहे का ज्याच्यावर मी दया करावी? आणि मफीबोशेत जो योनाथानाचा पुत्र होता आणि त्याच्याविषयी दिलेला तो अपंग होता, निर्बल होता, जो एका खोलीमध्ये लपून बसलेला होता. जेव्हा त्याला दाविदासमोर आणलं तेव्हा दाविदाच्या मेजावर बसून त्याने त्याला तो अधिकार दिला जो एक राजाचा असतो. हालेलुया. मन साफ होतं. जे आतमध्ये आहे तेच बाहेर आहे. आज मुखोट्याची त्या लेप लावण्याची जीवन, बाह्य स्वरूप वेगवेगळं दाखवणं, आतमध्ये एक वेगळं राहणं, समोर बसताना एक त्या ठिकाणी बोलायचं, पाठीमागे गेल्यानंतर वेगळं बोलायचंय. जीवन बंद करा. प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. पुष्कळ लोकांकडे शाऊलासारखे बहाणे आहे. लोकांनी म्हटलं मी कुठं करत होतो, बाळक साहेब माहिती इच्छाच नव्हती, असंच करतो ना आम्ही, आम्हाला तर जायचंच नव्हतं, आम्हाला बळजबरी नेलं. हो, अरे तुम्ही नाही पण म्हणू शकत होते ना. नाही ना, मग त्यांना वाईट वाटलं असतं. अरे बापरे. प्रेज द लॉर्ड. अरे हा राजा आहे, याला अधिकार आहे, याची प्रजा याच्या शब्दाच्या बाहेर नाही बोलू शकतो हा, पण हा नाही बोलला. मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. शाऊलाची चूक होती की तो चूक केल्यावर चूक लपवत आहे, पण दावीद देवाच्या मनासारखं यामुळे राहिला. चूक झाली, मान्य करतो, हा मी पातक केलं, हे महापातक केलेलं आहे, मला माफ कर प्रभू. प्रेज द लॉर्ड. देवाने आमच्या विषयी पण असंच म्हणावं ना, शारोन चर्चला येणारे सर्व लोक माझ्या मनासारखे आहे. प्रेज द लॉर्ड. कसं वाटेल?
कसं वाटेल? परमेश्वर साक्ष देत आहे तुमच्या संबंधाने, तुम्ही माझ्या मनासारखे आहात. किती अद्भुत गोष्ट वाटेल. माझी तर प्रार्थना हीच आहे का परमेश्वराने तुमच्या विषयी असं साक्ष द्यावी, तुमच्या प्रत्येकाचं नाव घेऊन म्हणावं का हे माझ्या मनासारखे आहे. तुम्हाला माहिती आहे देवाच्या मनासारखं असणं म्हणजे काय? जे देवाच्या मनात आहे तेच तुमच्या मनात आहे. आणि देवाच्या मनात काय माहितीये का? शुद्धता आहे, प्रेम आहे, कळवळ आहे. हालेलुया. एकमेकांविषयीचं ओझं आहे. आम्हाला हे जाणायचं आहे, आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. पुष्कळ वेळेला आमच्या जीवनामध्ये आम्ही हे जाणणं गरजेचं आहे की आम्हाला बाह्य स्वरूपासारखं नाही, तर आमच्या आतमध्ये जे आहे तसंच बाहेर, आणि जे बाहेर आहे तसंच आतमध्ये आम्हाला असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बरोबर ना? समजतंय का तुम्हाला? अहो समजतंय का? मुखोट्याचं जीवन नाही पाहिजे आम्हाला. बाहेर वेगळं आतमध्ये वेगळं असं पाहिजे का? पाहिजे का? नाही ना. एक सल्ला देऊ का तुम्हाला? एक सल्ला देऊ का? प्रयत्न करून पहा, ट्राय करून पहा. लोकांमध्ये जर तुम्हाला कमी दिसते, उणिवा दिसताय, तर त्यांच्या तोंडावर बोला आणि त्यांचं कौतुक ते नसल्यावर करा. आम्ही कसं करतो? समोर असले ना आम्ही कसं कौतुक करतो? समजा भैया इथे आहे, प्रवीण दादा आहे, जॉय आहे ना, और तुमच्यासारखे पोरं नाही काय काम करता तुम्ही? अरे बाप रे बाप, अरे का तुम्ही इतकं काम करता, तुमच्यासारखे देवाला तुमच्या जीवनामध्ये एवढे आशीर्वाद देईल, अरे लय काम करता. आणि ते तिथून गेले. माहित आहे तुला? माहितीये का? काही कामाचे नाही ते, काहीच कामाचे नाही, नुसते तोंडा समोर येऊ करता नुसते, आणि काय काय कामाचे नाही. सविता ते तुम्हाला सांगतो, त्या दिवशी त्यांना एक काम सांगितलं, अरे बाप रे बाप, काय बोलावं. आज कुठं राहतं का? काय कामाचे, काय देवांना आशीर्वाद देईल? मी तर म्हणतो यांना ना कसं चालल? प्रेज द लॉर्ड. समजतंय का तुम्हाला? लोकांच्या उणिवा दिसतात, तोंडावर सांगा. आता मी सांगतो ते पण सांगायचं कसं आहे. जर तुम्हाला त्या ठिकाणी मला प्रवीण दादामध्ये काही कमी दिसते, मी प्रवीण दादाकडे जाण्याअगोदर मी प्रार्थना करेल, प्रभू मला कृपा दे, तो माझा भाऊ आहे, माझ्या बोलण्यामुळे तो दुखावला नाही गेला पाहिजे, तुझे शब्द प्रभू माझ्या मुखामध्ये घाल. आणि मी जाईल प्रवीण दादाकडे, प्रवीण दादा ये चल आपण चहा वगैरे घेऊ, कॉफी घेऊ, आणि अतिशय नम्रतेने हात जोडून, बघ तू माझा भाऊ आहे, अशी गोष्ट आहे, मला वाटतं का यावर आपण काम करावं. नाही, देवबाप तर कृपा देईल, पण आपण एक देवाचे दास एका ठिकाणी गेले आणि त्या चर्चमध्ये उभा राहून त्यांनी उपदेश केला. जे लोक माझ्या विरोधामध्ये होते ना, जे पाळत माझ्या विरोधात बोलले, पुलपेटवर उभा राहून परमेश्वराने त्यांचं नाश केला. भावनेच्या भरात बोलले, नाश केला. आज ते बर्बाद झाले. तिथे एक दास होते, त्यांना ती गोष्ट थोडीशी कस तरी वाटली आणि ते गाडीमध्ये बसल्यानंतर ड्रायव्हरला सांगितलं, थोडस बाहेर जा, मला बोलायचं यांच्यासोबत. सिनियर होते ना, त्यांनी त्यांना हात जोडले. पाळक साहेब, तुम्ही माझे वडीलधारे जन आहात. माझे वडील असते तर ते तुमच्या वयाचे असते, ते एवढे तुम्ही त्या ठिकाणी आहात आणि देवाने तुम्हाला खूप उंच ठेवलेलं आहे. जे लोक तुमच्याविषयी बोलतात, जेव्हा तुम्ही त्यांना प्रत्युत्तर करता, तुम्ही का त्यांच्या बरोबरीमध्ये येता? त्यांची आणि तुमची त्या ठिकाणी बरोबरी का करण्याचा प्रयत्न करता? देवाने तुम्हाला खूप उंच ठेवलेला आहे आणि त्या उंच ठिकाणीच तुम्ही राहा. त्यांच्यासारखं बोलून त्यांच्यासारखे होऊ नका, कारण की देवा तुमच्या जीवनाद्वारे फार महान गोष्टी करत आहे आणि आम्ही तुमचा आदर करतो. त्यांनी हात जोडून अतिशय प्रेमाने, अतिशय नम्रपणे त्यांना सांगितलं आणि नम्रपणे सांगितल्यानंतर त्यांनी त्यांच्या हातात हात घेतला. ते म्हणाले, तुम्ही उंचच राहा, ह्या गोष्टींकडे लक्ष देऊन का तुम्ही आपलं मन त्या ठिकाणी त्यांच्यासारखं करता? त्या देवाच्या दासाने त्यांच्याकडे पाहिलं, त्यांनी त्यांना आपल्या जवळ घेतलं आणि ते त्याला म्हणाले, आजपासून बंद कधीच बोलणार नाही. प्रेज द लॉर्ड. एक पद्धत आहे. जर कोणामध्ये उणिवा दिसता,
पती पत्नीमध्ये जर उणिवा आहे, आपसात बसा, प्रेमाने बोला, नम्रपणे बोला. आजकालच्या जनरेशनला काय झालं मला कळत नाही. अरे तुला तर करीत नव्हते रे मी, तुला तर करीत नव्हते, पण आई बाबामुळे केलं तुला. तो म्हणतो अगं तुझ्या सारख्या किती तरी येऊन गेल्या, काय करावं असे. अरे मी तुम्हाला सांगतो काय काय पोरींना मी पाहिलं केस ओढीत द्यात. हा मी पाहिलं बाबा जाऊन भीतीला डोक्यात धडका देतो धनाधन, राग. अरे बसा ना प्रेमाने. एखादी गोष्ट नाही तुम्हाला एकमेकांची पटत आहे, पाळताविषयी म्हणा, बसा घेऊन. तुम्हाला काय वाटतं मी काय तुम्हाला असं थोडी म्हणणार आहे, हे तुम्ही मला शिकू नका, तुमच्यासारखे मी तुमच्यापेक्षा हुशार आहे, माझं असं. अरे पण मी तुम्हाला सांगतो, मी देवाला तेच म्हणतो, प्रभू मला तुझा छोटासा दावीद बनव. प्रेज द लॉर्ड. तुझा छोटा दावीद मी बनावा, त्याच्यासारखा नाही पण त्याच्यापेक्षा तू छोटा तर बनव, का तू मला बनावं. हा माझ्या मनासारखा आहे. आपसात बसा, प्रेमाने बोला, पत्नी पतीमध्ये, लेकरांमध्ये, लेकरांना घेऊन बसा. बाळांनो ऐका, तुमच्यावर खूप प्रेम आहे, असं नाही करायला पाहिजे. मम्मी पप्पा तुम्ही आम्हाला असं बोलले, आम्हाला वाईट वाटलं, आम्हाला तुमचा आदर करायचा आहे, पण अरे तुमचं कोण आहे. मी तर तुम्हाला सांगतो आजकालचे लेकरं एवढे, मी तुम्हाला सांगतो, मी क्षमा मागितलेली आहे, वडिलांची क्षमा मागितलेली आहे. तर पप्पा मला असं नाही म्हटले, हे चल निघ आता नको डोकं, नाही, त्यांनी जवळ घेतलेलं आहे. आजकालचे लेकरं आई बापावर रुसतात, 2-2, 3-3 आठवडे, महिना, 2 महिने, 3 महिने बोलत नाही एकमेकांशी. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन सांगतं, पहा अंतर्यामाची सत्यता तुला आवडते, काय आमच्या अंतःकरणामध्ये दडलेलं आहे, काय आमचं बाह्य स्वरूप आमचं अंतःकरण सारखं आहे का. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, आमच्या जीवनामध्ये आम्हाला समजणं गरजेचं आहे. आम्हाला त्या ठिकाणी लोकांसमोर बोलायचं आहे, त्यांच्या उणीवा आम्हाला त्या ठिकाणी सांगायच्या आहे का बाबा हात जोडून बोला, प्रेमाने बोला, त्यांना प्रोत्साहन द्या. कदाचित तुमच्या बोलण्याद्वारे त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल. आणि त्यांचं जर कौतुक करता, तोंडावर करू नका, ते नसल्यावर करा. प्रेज द लॉर्ड. तुमच्याकडे पाहून त्या ठिकाणी म्हणायला पाहिजे, अरे हे लेकरं त्या ठिकाणी काय चांगले आहे, अरे हा परिवार त्यांच्यासारखा परिवार नाहीये. प्रेज द लॉर्ड. आम्हाला समजणं गरजेचं आहे. ट्राय करून बघा. मी नम्रपणे म्हणेल, जसे बाहेर आहात तसेच त्या ठिकाणी आतमध्ये बना. देवाचं पवित्र वचन सांगतं, परमेश्वराला आम्हाला त्या ठिकाणी हन्ना बनवायचं आहे, पनीना नाही. प्रेज द लॉर्ड. हन्ना बना, पनीना नाही. मी तुम्हाला सांगतो, पनीना हन्नाच्या विरोधात बोलत होती, हन्ना देवासोबत बोलत होती. कधी तिने प्रत्युत्तर केलं नाही. काय परिणाम झाले. पनीनाच्या एकाही लेकराचं नाव बायबल मध्ये नाहीये, हन्नाच्या पोराचं नाव आणि 2 पुस्तकं बायबल मध्ये आहे. त्याने इस्रायलच्या 2 राजांचा अभिषेक केला, इस्रायलचा न्याय केला. हेच तर फरक आहे. इकडच्या तिकडच्या गप्पा आम्हाला करायच्या नाहीये, आम्हाला देवासोबत त्या ठिकाणी बोलायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. याच्या त्याच्या सोबत, याच्या त्याच्या उणीवांविषयी बोलत बसण्यापेक्षा देवासोबत बोला. प्रभू तो कमजोर आहे, त्यावर दया कर. कदाचित तुमच्या त्या संभाषणाद्वारे देवाच्या सोबत, प्रार्थना म्हणजे एक संभाषण आहे बरं का. प्रार्थना म्हणजे एक संभाषण आहे, आणि संभाषणाचा अर्थ हाच आहे, जेव्हा समोरचा व्यक्ती बोलतो तर आपणही बोलतो. आमची प्रार्थना अशी असते, आमेन म्हटल्यावर संपून जाते, पण खरी प्रार्थना आमेन म्हटल्यानंतर चालू होते. तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही असं लगेच सुरुवात कराल, आमेन, हे देवा मी तुझ्या नावाला धन्यवाद देते की प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो, आणि तू देवा तू एवढा चांगला आहे, असं आहे तसं आहे. शेवट झाला का? हा, प्रभू म्हटलं ना आधीच आमेन. स्मार्ट नाही, अगोदरपणा म्हणतात याला. प्रेज द लॉर्ड. मला विचारतात बरं का, लिटरली असे प्रश्न विचारलेले आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो. नाही तर तुम्ही म्हणाला हे काही मनाचं बरं काय सांग, मनाचं नाही. अरे मला विचारलेत प्रश्न. प्रेज द लॉर्ड.
एकाने मला विचारलं होतं, देवाला काय गरज होती भाषेचा घोटाळा करायची? मी म्हटलं देवाला काय गरज होती म्हणजे? त्याला विचारा ना, मला काय? नाही तुम्हाला माहित पाहिजे. म्हटलं देवाने भाषेचा घोटाळा यामुळे केला का तुमच्यासारखे लोक इतरांना डोकं लावता कामा नये. सत्य आहे ना. प्रेज द लॉर्ड. काही विचारायचं. प्रेज द लॉर्ड. समजतंय का हो? या लोकांना वाटलं होतं चोरी करायला गेले होते, लिंबाचा रस लावला का आमचे तोंड त्या ठिकाणी दिसणार नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, किती दिवस तुम्ही हे लेप लावून फिरणार हो? बायबल मध्ये लिहिलेलं आहे, स्वर्गामध्ये साऱ्या गोष्टी उघड आहे, गुप्त गोष्टी उघड आहे ना. जे तुम्ही इथं बोलता, मनातल्या मनात बोलता, ते सर्व स्वर्गात स्पष्टपणे ऐकू जातं, भोंग्यासारखं ऐकू जातं. आमेन. देवासाठी सर्व काही उघड आहे. दावीद म्हणतो की अंधार देखील तुझ्यापासून काही एक लपवत नाही. लपवतो का अंधार देवापासून? काहीच लपत नाही. देवासमोर सर्व काही उघडकीस येईल. तुम्ही म्हणाल आज अभिषेकाविषयी शिकवायचं चाललंय, हे काय बोलत राहिलं? अरे बाबा, अभिषेक मिळावा म्हणून दाविदाने कधी प्रार्थना नाही केली? दाविदाने आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी दाखवल्या. त्याने देवावर प्रेम केलं, आपल्या मनामध्ये कपट ठेवला नाही, त्याने आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा तिरस्कार ठेवला नाही, त्याने प्रार्थनाही केली नाही. मी असं म्हणत नाही की तुम्ही प्रार्थना करू नका, प्रार्थना तर केली पाहिजे. जर तुम्हाला वाटतं तुम्ही मागितलेल्या गोष्टी तुम्हाला मिळाव्या, तर तुम्हाला आपल्या जीवनामध्ये काहीतरी करावं लागेल. प्रेज द लॉर्ड. जर तुमचं जीवन असं आहे जे अंतःकरणामध्ये आहे तेच बाहेर आहे, जर तुम्ही यामध्ये साम्यता ठेवता हे सारखं आहे, तर मी तुम्हाला सांगतो एक दिवस येईल. अरे कोणी सांगितलं तुम्हाला प्रार्थना फक्त शब्दांनीच केली जाते? तुम्हाला माहित आहे हन्नाने प्रार्थना केली होती, त्याच्यामध्ये शब्द होते का? शेवटची प्रार्थना होती पहा तिची, ती शमूएल होण्याच्या अगोदर तिने प्रार्थना केली होती. ती प्रार्थना करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला वाटतं का तिच्या मुखातून शब्द निघत होते? ती नुसती हुंदके देत होती. सगळे जास्त रडल्यावर ते नाही का, ते तुम्हाला माहितच आहे ना, आम्ही हुंदके देत असतो है ना, ते एकदम असं है ना, असं होत असतं ना. होतं का नाही? एवढं नाही परफेक्ट जमलं, पण थोडं फार तर करू शकतो ना मी. देतो ना जेव्हा ताकद नाही राहत, नुसते अश्रू राहत. आपण कोणी सांगितलं तुम्हाला प्रत्येक वेळेस शब्दाची गरज असते? जर तुमचं जीवन बाहेर पण तसंच आणि आतमध्ये पण तसंच आहे ना, या अगोदर तुमचे शब्द ओठांपर्यंत येतील, त्याच्या अगोदर परमेश्वर तुमचे उत्तर तुम्हाला देऊन टाकेल. हालेलुया. हन्नाच्या जीवनामध्ये तेच झाले. हुंदके देत होती, एली तिला म्हणतो जाय, जे मागितलं देवाने तुला दिलेलं आहे. पुढच्या वर्षी जेव्हा हन्ना होती ना, तिच्या मांडीवर त्या ठिकाणी उराशी त्या ठिकाणी तिने शमूएलला धरलेलं होतं. हे आहे देवाचं प्रेम. एकच गोष्ट करा, जे आतमध्ये आहे तेच बाहेर दाखवा, आणि जे बाहेर आहे तेच आतमध्ये ठेवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसे बाहेर आहे तसे आत राहा. रोज करायचंय. नात्यांमध्ये, व्यावहारिक गोष्टींमध्ये पैसेच बर का. बायबल मध्ये एक गोष्ट आहे, देवाने त्या ठिकाणी मोशेला म्हटलं का बाबा रे, तुझ्या शेतामध्ये तू 2 प्रकारचे बीज नको लावू, 2 धाग्यांनी बनवलेलं त्या ठिकाणी वस्त्र घालू नको. म्हटलंय ना, असंच आहे ना? हो आहे का? बायबल मध्ये लिहिलेलं आहे ना का शेतामध्ये 2 प्रकारचे बी नको लावू, त्याच्यानंतर 2 धाग्यांनी हे केलेलं. बरोबर ना? असंच असेल, मला करेक्ट करा बरं का. म्हणजे या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की देवाचं पवित्र वचन सांगतं 2 वेगळ्या वेगळ्या त्या ठिकाणी, म्हणजे प्रभू येशूने सुद्धा नव्या करारामध्ये याचं स्पष्टीकरण दिलं का एक व्यक्ती 2 धन्यांची चाकरी नाही करू शकत. थोडं स्पष्टच बोलला ना प्रभू. म्हणजे तिथं काय लिहिलं, 2 शेतामध्ये 2 बी नको लावू, त्याच्यानंतर 2 धाग्यांनी हे केलेलं. आता ऐका, नाही सारखं एकच आहे ऐका. याच राजचं आहे ना, वेगळी डिझाईन आहे. आता हे उदाहरण देण्यासाठी बरं का, नाही तर तुम्ही म्हणाले का पाळले ना आम्ही नव्या कराराचे लोक आहे, नाही तर लोक नाही आम्हाला प्लेनच घालायचंय, लगे पुढच्या वेळेस सारे पांढरे शुभ्र होऊन येतात काय. प्रेज द लॉर्ड. असं नाही. पण प्रभूने याचं स्पष्टीकरण दिलं. तो प्रभू म्हणतो की एक चाकर 2 धन्यांची चाकरी करू शकत नाही.
प्रेज द लॉर्ड. बरं का लिहिलं बरं असं? का बरं लिहिलं? कारण की प्रभूची इच्छा आहे तुमच्या मनामध्ये दोन प्रकारचे विचार नको आहे. दाखवायचे विचार वेगळे आणि मनामध्ये एक विचार ठेवायचे. प्रेज द लॉर्ड. बोलताना आम्ही म्हणतो तुमचा प्रवास सुखाचा हो, मनामध्ये म्हणतो जाता जाता टंगडा मोडो. दोन प्रकारचे विचार, दोन प्रकारचं जीवनही नको म्हणतोय प्रभू. दोन प्रकारचं जीवन. लोक समोर आले, किती चांगले आहे तुम्ही. लोक गेले, कुचक्यासारखं वागायचं. प्रेज द लॉर्ड. आमची खरी साक्ष कोण देऊ शकतं माहितीये का? आमच्या परिवारातले लोक. आमची खरी साक्ष कोण देऊ शकतं? आमच्या परिवारातले लोक. प्रवीण दादाविषयी जर विचारायचं ठरलं तर उषाताईला जाऊन विचार. उषाताईविषयी जर माहिती करून ठरवलं तर प्रवीण दादाला विचार. त्यांचे लेकर कसे आहे त्यांच्याविषयी विचारायचं ठरलं तर यायला त्याला विचारू नका, त्यांना विचार, सांगतील ते. नाही तुम्ही जर मला विचारलं प्रवीण दादाचे लेकर कसे, मी म्हणतो लय आज्ञाधारक आहे, लय आज्ञाधारक आहे. अंकल समोर आले का एवढे चांगले बनते, अंकल गेले का एवढा त्रास देतात. त्यांना माहिती आहे ना. प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. बायबल आम्हाला मना करतं दोन प्रकारचं जीवन. एक मनातले आम्ही त्या ठिकाणी परिवार घरामध्ये एक जीवन जगतो आहे, ज्या घरामध्ये आम्ही त्या ठिकाणी जेवायला बसलो, एक केस निघाला तर ताट असा आम्ही लुटून देतो, पण आम्ही दुसऱ्याच्या इंतजार केलो, हॉटेलमध्ये बसलो, प्रतिष्ठित लोक आमच्या सभोवती आहे, ताटामध्ये केस निघाला, कोणाला सांगितले काळे तो इकडे टाकतो. प्रेज द लॉर्ड. सत्य परिस्थिती आहे ही. हे दोन प्रकारचं जीवन नाही पाहिजे हो. हे दोन प्रकारचे विचार नाही पाहिजे हो. बोलायचं वेगळं आणि करायचं वेगळं. हालेलुया. बायबल सांगतं आमच्या जीवनामध्ये परमेश्वर अशा गोष्टीचा विरोध करतो. मला काही काही लोकांचं लय आवडतं बरं का, जे मनामध्ये आहे ते बोलून फडाफड मोकळे होऊन जातात. जे मनात आहे काहीच नाही, बोल समोरच्याला वाईट वाटो आनंद हो काही फरक पडत नाही, फटाफट त्या ठिकाणी बोलून टाकतात, मोकळे होऊन जातात. पण अशा लोकांसाठी बायबल एक सल्ला देतं तर तुमचं बोलणं कृपा युक्त आणि मिठाने रुचकर केलेल्यासारखं असावं. बोलायचंय, प्रेमाने बोलायचंय. प्रेज द लॉर्ड. तुम्ही बोलावं तर असं बोलावं का असं वाटेल का तुमच्या मधून प्रभू येशूच बोलत आहे. आमेन. हे होऊ शकतं का नाही? होऊ शकतं का नाही? अरे होऊ शकतं का नाही? शारोन चर्चच्या लोकांनो, हे होऊ शकतं का नाही? नाही होऊ शकत. जाऊ द्या, नसेल होऊ शकत तुमच्यासाठी. असं काय? अरे होऊ शकतं का? शेजाऱ्याला सांगा हे होऊ शकतं. मला त्यांना ना बलाने ना पराक्रमाने पण प्रभूच्या आत्म्याद्वारे हे होऊ शकतं. आमेन. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आम्हाला याची काळजी घ्यायची आहे का आमच्या बोलण्याद्वारे कोणी दुखावलं नाही गेलं पाहिजे. आमच्या बोलण्याद्वारे याची काळजी घ्यायची आहे, कोणी दुखावलं गेलं नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. एक शेवटचं उदाहरण देतो आणि संपवतो. प्रेज द लॉर्ड. योसेफाच्या जीवनाकडे बघा. त्याच्या जीवनामध्ये जर आम्ही बायबलमध्ये वाचलं तर त्याच्या भावांनी त्याला विकून टाकलं है ना. विकून टाकलं म्हणजे त्याला आधी त्यांनी लय मारलं, त्याला मारायचंच होतं त्यांना, पण त्यांनी काय केलं? विकून टाकलं. मी पेपरला एक बातमी वाचत होतो. नवरा बायको फिरायला गेले आणि बायको नवऱ्याला म्हणते, अहो मी तुमचा फोटो काढते, तुम्ही इथं उभे राहा दरीच्या कडावर, खाली मोठी नदी होती. आणि नवऱ्याला म्हणे तिकडं पहा तिकडं. मग त्याला म्हणे अशी पोज द्या म्हणे. पोज दिली त्यानं, काय पोज दिली त्यालाच माहिती. हा हा एकदम तो रेडी ना, रेडी. तो उभा राहिला, बाई गेली, धक्का दिला, खाली दरीत पडला. नदी होती, पाणी जास्त होतं, पाण्यात पडला.
त्याला पोहता येत होतं, ही त्याची चांगली गोष्ट. पोहत पोहत आला बिचारा, खडकावर बसला. काय वाटलं असेल त्याच्या मनाला? ज्या स्त्री बरोबर इतके दिवस संसार केला आणि तिने त्याला लोटून दिला. सोपं वाटतं? हेच तर चालू आहे जगामध्ये, पेपरमध्ये. मग अमित आणि मी चर्चा करत होतो, जॉय होता. त्यांचा प्रश्न आहे, दादा लग्न करावं का नाही म्हणे. नाही, सत्य आहे, सत्य गोष्ट आहे. भरोसा. मी त्याला सांगितलं, सद्गुणी स्त्री नेहमी परमेश्वरापासून प्राप्त होते. प्रेज द लॉर्ड. जो परमेश्वर ज्या गोष्टी देतो ना त्या बेस्ट असतात. योसेफाच्या जीवनाविषयी जेव्हा मी वाचत होतो, योसेफाविषयी त्या ठिकाणी वाचलं, जेव्हा योसेफ आपल्या भावांकडे गेला. टीनेजर होता बरं का तो, किशोरवयीन अवस्थेमध्ये होता. आणि एका ठिकाणी त्याला विचारलं, कुठं चालला रे? एका व्यक्तीने तो म्हणतो, माझ्या भावांना मी शोधतोय, है ना. त्या अरण्यामध्ये तो गेला, भावांना शोधत राहिला. आनंदी आहे, मनामध्ये काही नाहीये, आनंदाने त्या ठिकाणी शोधताय. आणि जेव्हा भाऊ त्या ठिकाणी भेटले, याच्या मनामध्ये आनंद आहे की मी भावांना त्या ठिकाणी भेटलो, त्यांना त्या ठिकाणी खायला जे जेवण आहे ते मी देईल. पण भाऊ दूरून त्याला म्हणताय, याला मारून टाकू. एकाला भावाला भेटण्याची उत्कंठा आहे, पण भाऊ तिकडून म्हणताय, याला मारून टाकू. तिथं आला, धरलं, त्याचं मारून त्या ठिकाणी खड्ड्यात टाकलं. पण एकाला दया आली, तो म्हणतो, नाही जाऊ द्या, कशाला मारता रे. अरे चूक नव्हती त्याची, काढलं त्या खड्ड्यातून. इस्माइली लोकांचा तांडा चालला होता, त्यांच्यापैकी विकून टाकलं. विकल्यानंतर त्या ठिकाणी पोटीफाराकडे, तिथून तुरुंगामध्ये गेला. काही चूक नव्हती, मनामध्ये काही नव्हतं. एक दिवस मिस्राचा प्रधान पडला, दुष्काळ पडला. जेव्हा भाऊ तिथं आले, भावांना भेटल्यानंतर भावांना वाटलं, आता हा आपलं वाटोळं करील. त्याला त्या ठिकाणी त्याचे भाऊ त्याला गायवाया करायला लागले, हात जोडायला लागले, घाबरले. आमच्याकडून चूक झाली असं म्हणायला लागले. तो म्हणतो, तुम्ही काहीच नाही केलं. अरे किती साफ म्हणे. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो, अरे तुम्ही काहीच नाही केलं, ही देवाची इच्छा होती का त्याने मला पुढे पाठवावं आणि तुमच्यासाठी खायची व्यवस्था करावी. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, त्याला बेड्यांनी अडकवल्या गेलं. त्याला त्या ठिकाणी लोकांनी लोखंडी जात्यामध्ये त्याला अडकवलं गेलं. त्याच्या टाचा, त्याचे पाय फोडले. गुलाम म्हणून गेला आणि प्रधान झाला. भाऊ भेटले, भावांना वाटलं आता बदला गेला. पण योसेफाचं मन तसं नव्हतं हो. एखादा जर आमच्यासारखा त्याच्या जागी असता ना, जेलमध्ये टांगला असतं, ले हाडले असते, मरेपर्यंत शिक्षा दिली असती, करू शकत होतो. पण योसेफ म्हणतो, तुम्ही काही नाही केलं, तुम्ही कशाला माफी मागता. योसेफ जसा आतमध्ये होता तसाच बाहेर होता. त्याचा बाप याकूब त्या ठिकाणी मेल्यानंतर त्याच्या भावाला वाटला, आता हा बाप होता म्हणून बापासमोर आपल्याला काही म्हणत नव्हता. बाप होता म्हणून हा त्या ठिकाणी नियंत्रण होता. आता बाप तर गेला, आता आपलं काही खरं नाही. तो म्हणतो, अरे तुम्ही असा विचार का करता. बाप असताना मी तुमच्यावर प्रेम करीत होतो. आणि बायबल मध्ये रिटर्न आहे, बाप गेल्यानंतर योसेफाने त्या अगोदरपेक्षा अधिक त्यांच्यावर प्रेम केला. म्हणून बायबल मध्ये लिहिलेलं आहे, आणि परमेश्वर योसेफा बरोबर होता. हालेलुया. जे आतमध्ये आहे तेच बाहेरच्याने दाखवलं. मी तुम्हाला सांगतो, देवा बरोबर तुम्हाला जर चालायचं आहे ना, अभिषेक जर तुम्हाला पाहिजे आहे ना, जसं आतमध्ये आहे तसंच बाहेर दाखवा. आणि जसं बाहेर आहे तसे आतमध्ये राहा. हालेलुया. हा उपदेश जितका तुमच्यासाठी महत्वाचा आहे ना, तितकाच माझ्यासाठी पण लागू आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला समजणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो, आम्हाला पारदर्शक जीवन पाहिजे. म्हणा शेजाऱ्याला, म्हणा, परमेश्वर अशा लोकांसोबत राहतो
ज्यांचं मन त्याच्यासारखं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हे मुखवटे काढायचे आहे. हे मुखवटे काढायचे आहे. त्या ठिकाणी एक पवित्र जीवन आम्हाला त्या ठिकाणी जगायचं आहे. आतमध्ये बाहेर त्या ठिकाणी वेगळं नाही राहायचं, एक सारखे बनायचं आहे. अशाच लोकांना देव बाप अभिषेकाने भरतो. आतमध्ये वेगळं. मी तुम्हाला सांगतो, हे वचन जेव्हा तुम्ही वाचता पहा, अंतर्यामाची सत्यता तुला आवडते. मी तुम्हाला सांगतो, या दिवसांमध्ये आम्हाला अंतःकरण शुद्ध करणं गरजेचं आहे. मला नाही माहिती आम्ही कोणत्या दिवसांमध्ये आहोत, मला नाही माहिती, परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, एक धन्य आशा आम्हाला आहे का प्रभू येशू मध्ये, जे ख्रिस्त येशू मध्ये सुभक्तीने आयुष्य घालू पाहतात त्या सर्वांचा छळ होईल. परंतु बायबल मध्ये लिहिलेलं आहे की जोपर्यंत प्रभू त्यांच्या सोबत आहे, जोपर्यंत त्यांच्या प्रार्थना आहे, जोपर्यंत त्यांची धार्मिकता आहे, जगातली कोणतीच गोष्ट त्यांना ख्रिस्ताच्या प्रेमापासून विभक्त करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामधले आपले मुखवटे काढा, दाखवायचे वेगळे. प्रेज द लॉर्ड. नाही पळक साहेब, कधी मध्ये थोडस काढा यातून बाहेर. देवबाप तुमच्या आणि माझ्यावर खूप प्रेम करतो. मी तुम्हाला सांगतो, दाविदाने मागितलं होतं का? तो म्हणाला का मला राजा बनव, मला म्हणाला होता का तुम्हाला हे दे, मला दे? अरे दिलं ना देवाने, त्याला दिलं, सगळं दिलं. कारण की त्याच्यामध्ये या गोष्टी होत्या. तुम्ही म्हणाल का कदाचित नाही होणार आमच्याकडून. मी तुम्हाला सांगतो, आज देवाबाला कृपा मागा. प्रभू खरोखर आम्ही चुकलोच, आम्हाला माहिती नव्हतं आमच्या जीवनात अशा गोष्टी. आज आम्हावर कृपा कर आणि आम्हाला या गोष्टीतून सोडव. मी तुम्हाला सांगतो, बायबलमध्ये लिहिलेलं आहे, तुम्हाला हाक मार मी तुला उत्तर देईल, उत्तर लगेच येईल. आमेन. देवबाप करू या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू.